कसला का एवढा राग कशाला? हॅलो गाईज, कशा आहात सगळे? लाईफ विथ म्याऊ सोबत मध्ये तुमचं स्वागत आहे. मी झाली फ्रेश होऊन केले पोटभर जेवण, कारण खूप दिवसानंतर आज बनलं होतं मेथीची भाजी. चिनू मिनू बद्दल सांगायचं झालं तर चिनूचं झाले डिलेव्हरी. जे कोणी डिलेव्हरीचं ब्लॉग बघितलं नाही त्यांनी नक्कीच बघा. परंतु गाईज, खूप सॅड अशी बातमी आहे की चिनूचे दोन्ही पिल्ले जे होते ते एक्सपायर झालेत. कारण हे असंच आहे की 8 ते 10 दिवसाआधीच चिनूचं डिलेव्हरी झाले. सो त्यामुळे पिल्ले होते लहान, त्यामुळे टिकू नाही शकले. खूप सॅड अशी गोष्ट आहे खरं तर. त्यामुळे माझेही 3-4 दिवस झालं सेकंड चॅनेलला एकही व्हिडिओ नाही गेले, त्यामुळे रीच खूपच डाऊन झालेला आहे. तर आज मी प्रयत्न करते की चांगल्या प्रकारे सेकंड चॅनेललाही व्हिडिओ जावं. कारण फर्स्ट डे असं झालं की आम्ही गेलो होतो तुळजापूरला. तुळजापूरचे जर व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ चेक करा. आणि सेकंड डेला झालं चिनूचं डिलेव्हरी, आणि थर्ड डेला चिनूचे दोन्ही पिल्ले एक्सपायर झाले, आणि तसेच मी पण आजारी होते. सो त्यामुळे सेकंड चॅनेललाही व्हिडिओ नाही गेले. तर प्रयत्न करते की यापुढे व्हिडिओज कंटिन्यू करेल. तर हाय, काल रात्रीपासून मिनी गायब आहे आणि अजूनही आली नाही. आज दुपार झालेला आहे. सकाळपर्यंत मी वाट बघितलं, म्हटलं की संध्याकाळी गेली तरी सकाळी येते, पण नाही आली. मला तर वाटत आहे घरी तरी चिन्याचं डिलिव्हरी झाले. सो ती तिच्या पिल्लांना दुसऱ्यांच्या घरी पिल्ली दिली असेल, तर असंच वाटत आहे मला तरी. म्हणून आता मम्मी आणि मी चाललोय तिला शोधायला, आणि तिला शोधून तिच्या पिल्लांसहित तिला घरी आणणार. सेकंड चॅनेलसाठी व्हिडिओला केलं अपलोड, आणि बसलोय. चिन्या, मम्मी आणि मी मिनीला सगळीकडे शोधून आलो, पण ती कुठे दिसतच नाहीये. वाटते की कोणाच्या तरी यूज न होणाऱ्या घरात जाऊन ती पिल्ले दिलीये, कारण एवढा वेळ ती बाहेर नसतीये. ती बाहेर का दिली असावं पिल्ले? कदाचित चिन्या घरी आहे म्हणून, असंच वाटतंय. पूर्ण 30 तासानंतर आलीये आणि खूप भुकेलीये, आणि खाती आता कोंबडीचं डोकं. आणि आनंदाची बातमी काय आहे माहितीये? की तिची डिलिव्हरी नाही झालीये. मग तिची डिलिव्हरी होणार घरात, आणि तिच्या पिल्लू मधील एक पिल्लू मी देणार चिनूला. कुठे गेली होती? हे काय एवढा राग कसला का? एवढा राग कशाला? माझ्यावर इतका राग काय झालं? तुला मी प्रेम नाही करत का? फक्त चिनूलाच करते. सॉरी ना बाळा, असं नको करू. नाही जात ना? रा घरात रा. कुठं खेळ जा. मी करते फुसफुस. आता थोड्याच वेळात जेवण झोपणार. जेवणाच्या आधी मी करते फुसफुस. खरं तर झोपताना करायचं असतं, पण झोपताना मला थंड असं नको वाटतं. या केसाने मला खूपच इफेक्ट झाला. बेबी हेअर येत आहेत. नाहीतर मी या मेडिकल प्रॉब्लेममुळे टकली होता राहिलीये. मुलींनो, पैशाचं तोंड बघायचं नाही. आधी आपल्या वय असताना ना आपल्या केसांना, आपल्या त्वचेला सांभाळून ठेवायचं, जेणेकरून जास्त झाल्यावर आहे ना उपाय नाही भेटणार आहे. म्हणून आधी सगळ्या गोष्टी करायचे. तर मी करते माझं हेअर केअर. व्हिडिओला इथेच करते एंड. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.